Hello, my dear students. Welcome back to our channel आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मॅथमॅटिक्ससाठी चॅप्टर वाईज वेटेज किती आहे, 2024मध्ये क्वेश्चन्स किती पडलेत, प्रत्येक शिफ्टमध्ये किती क्वेश्चन आले, टोटल क्वेश्चन किती आले, 2025मध्ये टोटल आपण पाहणार आहोत. तर फिजिक्सवरती चॅप्टर आणि चॅप्टर नेम, त्याच्यामध्ये 2024मध्ये ओव्हरऑल सगळ्या शिफ्टमधून किती क्वेश्चन आले होते आणि एका शिफ्टमध्ये ॲप्रॉक्सिमेटली किती क्वेश्चन विचारले होते, त्याच्यानंतर 2025मध्ये किती क्वेश्चन आले होते टोटल आणि एका शिफ्टवरती ओव्हरऑल किती क्वेश्चन विचारले होते, याच्यावरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना पण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये ठीक आहे तुमच्या विद्यार्थी मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण फिजिक्स केमिस्ट्रीचा पण आपण लवकरच घेऊन येणार आहोत. आणि जो आपला आहे मॅथ्सचा, अशा तिन्हीमध्ये ओव्हरऑल स्कोरिंग होऊन तुमचा पर्सेंटाईल जे आहे MST CETची ती चांगली येईल. तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपण पाहणार आहोत, पहिल्यांदा आहे चॅप्टर नेम. चॅप्टर नेममध्ये हीट अँड थर्मोडायनॅमिक्स. मी असे लावलेत की सिरियल वाईज जे हाय वेटेज आहे ते सगळ्यात वरती, त्याच्यानंतर कमी होत जाणारे असे थोडेफार मी लावलेले आहेत. ठीक आहे, तर आहे हीट अँड थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यामध्ये 93 टोटल क्वेश्चन आले होते. ईच शिफ्टमध्ये 5 to 6 अराउंड क्वेश्चन विचारले होते, म्हणजे 5 क्वेश्चन फिक्स आहेत आणि हे कॉन्स्टंट राहिले. 2025मध्ये पण 89 क्वेश्चन आले होते आणि 5 ते 6 क्वेश्चन विचारले होते. मग आपल्याला प्रोबॅबिलिटी आहे की 2026मध्ये पण ॲप्रॉक्सिमेटली 5 ते 6 क्वेश्चन, म्हणजे मिनिमम तरी 3 ते 4 क्वेश्चन्स तरी येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला मिनिमम 4 क्वेश्चन आहे, मॅक्झिमम 5 क्वेश्चन हीट अँड थर्मोडायनॅमिक्सवरती भेटून जातील, काही थेरी व काही न्यूमेरिकल्स. त्याच्यानंतर आहे वेव्जवरती पण 66 क्वेश्चन ओव्हरऑल विचारले होते 2024मध्ये. 4 ते 5 ईच शिफ्टमध्ये होते आणि 25मध्ये 60 क्वेश्चन 3 ते 4 ईच शिफ्टमध्ये, म्हणजे 3 क्वेश्चन मिनिमम आणि 4 क्वेश्चन मॅक्झिमम तर तुम्हाला फिक्स आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग करंट, त्याच्यावरती 53 3 ते 4 क्वेश्चन होते आणि इकडं पण 2 ते 3, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही अंदाजे काढू शकतात. वेव्ह ऑप्टिक्स पण आहे त्याच्यामध्ये. वेव्ह ऑप्टिक्समध्ये पण तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारले होते. त्याच्यानंतर आहेत 2025मध्ये पण 2 ते 3 क्वेश्चन्स, म्हणजे आरामात तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन्स यावर्षी पण येणार आहेत, असं कन्सिडर करून तुम्हाला चालायचं आहे. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तो कॉन्स्टंट राहिला आहे गेल्या वर्षी आणि यावर्षी पण, 24 आणि 25मध्ये पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 38 2024मध्ये पण आणि 25मध्ये पण 38 क्वेश्चन्स, 2 ते 3 क्वेश्चन्स ईच शिफ्टमध्ये आणि 25मध्ये पण 2 ते 3 क्वेश्चन्स ईच शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर आहे करंट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यावरती करंट इलेक्ट्रिसिटीवरती 36 2 to 3 क्वेश्चन्स ईच इन 2024. इन 2025मध्ये पण 2 to 3 क्वेश्चन्स अशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले आहेत. तर त्याच्यानंतर आहे रोटेशनल मोशनमध्ये पण 34 क्वेश्चन 35 क्वेश्चन, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट क्वेश्चन विचारला आहे रोटेशनल मोशन. मी हे सगळं का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, वॉच टू लेटर करा किंवा डाउनलोड करा, परत हा व्हिडिओ पहा. तुमचं कोणतं टॉपिक झालं आहे त्या टॉपिकवरती किती क्वेश्चन विचारले आहेत, अगोदर तुम्ही हाय वेटेज टॉपिक करा, त्याच्यावरती सगळी PYQ जे पडलेले आहेत मागचे. आता पहा इकडं 93 आणि 89 मला तर जवळपास तुम्हाला 200 अराउंड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यापैकी तुम्ही 150 जरी सॉल्व्ह केले तरी तुमचं हीट अँड थर्मोडायनॅमिक्स होऊन जाईल. तुम्हाला डोळे झाकून त्याच्यावरती क्वेश्चन यावरचे जे सॉल्व्ह करता येतील. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. हा जो व्हिडिओ आहे तो पाहत राहा. मी आता केमिस्ट्रीचा पण जो व्हिडिओ आहे तो लवकरच टाकणार आहे. त्याच्यानंतर आहे रोटेशनल मोशनमध्ये पण 34 35 2 ते 3 क्वेश्चन्स अप्रॉक्सिमेटली विचारला आहेत.
जे कॉन्स्टंट आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, आणि जे जास्त वेटेजचे आहेत ते तुम्ही अगोदर करून ठेवा, ते प्रिपेअर करून ठेवा, कारण ते तुम्हाला फिक्स येणार आहेत. ठीक आहे. आणि जे खालचे आहेत 0 ते 1 क्वेश्चन्स विचारला आहे, म्हणजे कधी विचारला आहे, कोणत्या शिफ्टमध्ये त्याला स्किप केला आहे, असे जे क्वेश्चन्स आहेत, असे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही शेवटी जरी केलं तरी तुम्हाला चालेल. फक्त हे स्कोरिंगसाठी तुम्हाला जे हाय वेटेज टॉपिक आहेत तेच तुम्हाला करून जायचं आहे. त्याच्यानंतर आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. त्याच्यामध्ये पण पहा 33-32 म्हणजे जवळपास 2-2 क्वेश्चन्स ईच शिफ्टवरती विचारला आहे. ॲटम्स अँड न्यूक्लियामध्ये 32-26 इथं थोडंसं मागं पुढं झालं आहे, तुम्ही चेक करू शकता. 2024मध्ये 2च क्वेश्चन ईच शिफ्टवरती विचारले होते आणि 2025मध्ये त्याला शिफ्ट करत करत 1 ते 2 1 ते 2 1 ते 2 असं केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये इथं 32 आणि इथं 17, हे पण सेमच आहे मित्रांनो, 1 ते 2 1 ते 2 मध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कॅपॅसिटरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन्स 2024मध्ये आले होते आणि कॉन्स्टंट राहिला आहे 2025साठी पण, म्हणजे 1 किंवा 2 क्वेश्चन तुमचे फिक्स येणारच आहेत. त्याच्यानंतर आहे सर्क्युलर मोशनमध्ये 2024मध्ये 0 ते 1 हा क्वेश्चन्स विचारण्याचा पॅटर्न होता, पण 2025मध्ये त्यांनी चेंज करून 1 ते 2 वर घेऊन गेला आहे. जिथं 2024च्या शिफ्टमध्ये सर्क्युलर मोशन आला नव्हता, तिथं 2025च्या शिफ्टमध्ये सर्क्युलर मोशन यांनी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पहा इथं 2024मध्ये फक्त 15 क्वेश्चन विचारले होते, 2025मध्ये टोटल 20 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले आहेत ओव्हरऑल सगळ्या शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर आहे मोशनमध्ये 14 क्वेश्चन्स आणि इकडं 11 क्वेश्चन्स, म्हणजे 0 ते 1, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक स्किप केला तरी तुम्हाला चालेल मोशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिम्पल हार्मोनिक मोशन. हा तर खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे आपण 39 आणि 40. 2024मध्ये टोटल 2 ते 3 क्वेश्चन विचारले होते आणि 2025मध्ये 2 ते 3 क्वेश्चन विचारले ठेवून कॉन्स्टंट त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सेमीकंडक्टरवरती पण कॉन्स्टंट आहे. 2024मध्ये ओव्हरऑल क्वेश्चन 45 होते आणि 2025मध्ये ओव्हरऑल क्वेश्चन 46 आहेत. आपण थोडक्यात कॉन्स्टंट ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं की जे आपले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, जे हीट अँड थर्मोडायनामिक्स, वेव्ह असेल, अल्टरनेटिंग करंट, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, करंट इलेक्ट्रिसिटी, रोटेशनल मोशन, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन, इथंपर्यंत जरी तुम्ही केलात तुमचे फिक्स मार्क झाले आहे. 90+ तुमची पर्सेंटाईल येऊ शकते. पण इथंपर्यंत तुम्हाला कसं करायचं आहे, कसाही क्वेश्चन जरी आला तरी तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जर स्टडी केला तर तुमचं 90+ पर्सेंटाईल येण्यात मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात. नवनवीन अपडेट्स आपण व्हॉट्सअपवरती देत जाईन. जसं की आत्ता CETचे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, ह्याची प्रोसेस काय आहे वगैरे सर्व काही आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्कशन चालू असतं. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही डाऊट वगैरे काही असतील तर तुमचे तेही विचारू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सने कळवायला विसरू नका. मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.